शांति शांति ओम शांति शांति। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। शिव का कर लो ध्यान, आ रहा पावन पुण्य सवेरा। से आए अपने आप को जानो, राजयोग के द्वारा अपना परम पिता पहचानो। इसी राजपथ पर चलकर पालो अपना बसेरा। तुम हो आत्मा तन से न्यारे, परमात्मा को प्यारे। दिव्य गुणों को धारण करके योगी बनो दुलारे। ज्योति बिंदु ही तोड़ेगा ये माया मोह का घेरा। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। ओम शांति ओम शांति ओम शांति। ओम शांती। आज आहे 4 तारखेची अव्यक्तवाणी, रिवाईज तारीख आहे 30/1/88। वाणीचं टायटल आहे हिम्मत का दूसरा कदम, सहनशीलता। ब्रह्मा बाप की जीवन कहाणी। मागच्या वेळेला बाबांनी हिम्मतचं पहिलं पाऊल संपूर्ण समर्पणता सांगितलं होतं, आणि आज बाबांनी ब्रह्मा बाबांच्या जीवन कहाणीचं दुसरा हिम्मतचं जे पाऊल आहे ते सांगितलं, सहनशीलता। आज ऑलमाइटी अथॉरिटी बाप अपनी पहली श्रेष्ठ रचना को देख रहे हैं। पहली रचना ब्राह्मणों की रचना है, उसकी पहली रचना में भी पहला नंबर ब्रह्मा को ही कहेंगे। पहली रचना का पहला नंबर होने कारण ब्रह्मा को आदि देव कहा जाता है। इसी नाम से इस आबू पर्वत पर यादगार भी आदि देव नाम से ही है। आदि देव अर्थात रचता भी कहा जाता और साथ साथ आदि देव अर्थात
नई सृष्टि के आदि का पहिला नंबर देव है. म्हणा ब्रह्मा बाबांचं यादगार म्हणून बाबांनी सांगितलं की आबू पर्वतावर यादगार रूपानं आदिदेव नावानं ते प्रसिद्ध आहे. पहली देव आत्मा श्री कृष्ण के रूप में ब्रह्मा ही बनते हैं, इसलिए नई सृष्टि के आदि का आदि देव कहा जाता है. और पहली जो देवात्मा है वो श्री कृष्ण की है, और वो श्री कृष्ण की आत्मा भी संगम युग पर ब्रह्मा के रूप में है. तो बाबा कहते हैं इसीलिए नई सृष्टि के आदि का जो आदि देव है ये ब्रह्मा को कहते हैं. संगम युग में भी आदि रचना का पहला नंबर अर्थात आदि देव कहो व ब्राह्मण आत्माओं के रचता ब्रह्मा कहो. तो संगम पर और सृष्टि के आदि पर दोनों समय के आदि है, इसलिए आदि देव कहा जाता है. आदि देव क्यों कहा जाता है? तो बाबा कहते हैं कि संगम युग पर और सृष्टि के आदि पर दोनों समय में वो आत्माएं पहली आती है. सत्युग में श्री कृष्ण के रूप में वो आत्मा आती है और संगम युग पर ब्रह्मा के रूप में वो आत्मा सबसे पहले आती है, क्योंकि शिव बाबा की प्रवेशता ब्रह्मा बाबा के अंदर हुई तो सबसे पहले तो वही हुए ना. तो इसीलिए बाबा कहते हैं संगम युग पर भी और सृष्टि के आदि समय पर भी उसी आत्मा को दिखाया है. ब्रह्मा ही आदि कर्मातीत फरिश्ता बनता है. ब्रह्मा सो फरिश्ता और फरिश्ता सो देवता, सब में नंबर 1. वो आत्मा जो है वो दोनों में नंबर 1 है. ब्रह्मा सो फरिश्ता बनने में और फरिश्ता सो देवता बनने में भी. ऐसा नंबर 1 क्यों बने? किस विधि से नंबर 1 सिद्धी को प्राप्त किया? ब्रह्मा बाबा नंबर 1 बनले, पण कोणत्या विधीनं बनले? बाबांनी सांगितलं असं काय त्यांनी केलं की नंबर 1 ची सिद्धी त्यांनी प्राप्त केली. मग कोणती विधी आहे? आप सभी ब्राह्मण आत्माओं को ब्रह्मा को ही फॉलो करना है. क्या फॉलो करना है? इसका पहला कदम समर्पणता. यह तो पहले सुनाया है, याद है ना सबको कि 2 हफ्ते पहले बाबा ने क्या किया? ब्रह्मा बाबा का जो पहला कदम है वो समर्पणता का वो सुनाया. आज बाबा सुना रहे हैं दूसरा कदम सहनशीलता का. तो बाबा कहते हैं हमको सिर्फ क्या करना है? ब्रह्मा बाबा को ही फॉलो करना है, कदम पर कदम रखना है ना. कदम पर कदम रखना तो सहज होता है ना, मुश्किल नहीं होता है, या कोई हमको रास्ता बनाने की भी जरूरत नहीं होती है. हाँ, ब्रह्मा बाबा को ऐसे बाबा ने निमित्त बनाया है, उन्होंने रास्ता तो बना दिया है, हमको सिर्फ क्या करना है? उनके कदम पर कदम रखना है, फॉलो करना है. तो इसीलिए बाबा कहते हैं कि आप सभी ब्राह्मण आत्माओं को ब्रह्मा को ही फॉलो करना है. पहले कदम में भी सब रूप से समर्पण बन के दिखाया. दूसरा कदम सहनशीलता का. जब समर्पण हुए तो बाप से सर्वश्रेष्ठ वर्षा तो मिला, लेकिन दुनिया वालों से क्या मिला? सबसे ज्यादा गालियों की वर्षा किस पर हुई? चाहे आप आत्माओं को भी गालियां मिली या अत्याचार हुए, लेकिन ज्यादा क्रोध व गुस्सा ब्रह्मा को ही मिलता रहा. बघा बाबांनी सांगितलं की ब्रह्मा बाबांचा हा जो दुसरा कदम आहे, बाबांनी सांगितलं सहनशीलतेचा, तर तो सुद्धा काही कमी नाहीये. कारण बाबांनी सांगितलं बाबांचं बनले, समर्पण झाले, सर्वश्रेष्ठ वर्षा शिव बाबांकडून मिळाला, परंतु सर्वात जास्त दुनियावाल्यांकडून ब्रह्मा बाबांना काय मिळालं? शिव्या मिळाल्या. बाबांनी सांगितलं जैसे गालियों की वर्षा हो गई है ना. सबको नाम रखते थे शुरू में, सबके ऊपर अत्याचार हुए, सबको बंधन था, लेकिन सबसे ज्यादा जो तकलीफ हुई, सबसे ज्यादा गालियां जो दी वो ब्रह्मा बाबा को दी. सबसे ज्यादा उनके ऊपर ही क्रोध और गुस्सा किया सभी ने. लौकिक जीवन में जो कभी एक अपशब्द भी नहीं सुना, लेकिन ब्रह्मा बना तो अपशब्द सुनने में भी नंबर 1 रहा. देखो सहनशीलता की आज बाबा ने उनकी बात कही
कि लौकिक में कभी उन्होंने अपशब्द एक भी नहीं सुना, क्योंकि उनका जीवन इतना अच्छा था, हीरों के व्यापारी थे, तो सब राजा महाराजाओं के साथ उनका उठना बैठना था, बहुत रॉयल्टी थी जीवन के अंदर। लेकिन जैसे ही बाबा के बने तो बाबा ने कहा कि गालियों की वर्षा हो गई। सब गुस्सा करने लगे, क्रोध करने लगे उनके ऊपर। लेकिन बाबा कहते हैं कि इतना फिर उन्होंने सुना, तो आप शब्द सुनने में भी ब्रह्मा बाबा क्या बन गए, नंबर 1 बन गए। सबसे ज्यादा सर्व के स्नेही जीवन व्यतीत की, लेकिन जितना ही लौकिक जीवन में सर्व के स्नेही रहे, उतना ही अलौकिक जीवन में सर्व के दुश्मन रूप बने। सुरुवातीला तर माहिती नव्हतं ना सर्वांना, त्याच्यामुळे काय झालं, जेवढं स्नेहाचं रूप होतं लौकिक मध्ये, जेवढा स्नेह मिळाला तेवढं बाबांनी सांगितलं, बाबांचं बनल्यानंतर काय झालं, अलौकिक जीवनामध्ये सर्वांचं दुश्मन रूप झालं. मग बाबांनी सांगितलं की सर्वांनी बाबांना खूप त्रास दिला त्यावेळेला, कारण सुरुवातीला त्यांना पण माहिती नव्हतं ना लोकांना की काय आहे, काय कार्य चाललंय, आणि त्याच्यामुळे ते पूर्णपणे बाबांचे दुश्मन बनले होते. बच्चों के ऊपर अत्याचार हुआ तो स्वतः ही इनडायरेक्ट बाप के ऊपर अत्याचार हुए, लेकिन सहनशीलता के गुण से व सहनशीलता की धारणा से मुस्कुराते रहे, कभी मुरझाए नहीं. पण सहनशीलता इतकी होती बाबांच्या मध्ये की बाबांनी हसत हसत त्याला सहन केलं, कधी नाराज नाही झाले, कधी दुःखी नाही झाले. कोई प्रशंसा करे और मुस्कुराए, इसको सहनशीलता नहीं कहेंगे. कोई प्रशंसा करे तो मुस्कुराते हैं, थोड़ा किसी ने अवगुण बता दिया, कुछ हो गया तो क्या होता है, तुरंत मूड चेंज हो जाता है. तो ब्रह्मा बाबा का ऐसा नहीं था. लेकिन दुश्मन बन क्रोधित हो अपशब्दों की वर्षा करे, ऐसे समय पर भी सदा मुस्कुराते रहना, संकल्प मात्र भी मुरझाने का चिन्ह चेहरे पर न हो, इसको कहा जाता है सहनशीलता. आज बाबा सुना रहे हैं सहनशीलता किसको कहा जाता है. तो बाबा कहते सहनशीलता माना क्या, कितना भी कोई दुश्मन बने, क्रोधित होकर के अपशब्द बोले, लेकिन फिर भी मुस्कुराते रहना, संकल्प मात्र में भी मुरझाने का चिन्ह चेहरे पर न हो, इसको कहते हैं सहनशीलता. तो अभी बाप समान बनना है, ब्रह्मा बाप को फॉलो करना है, तो हर एक को अपनी चेकिंग करनी होगी कि हमने कितना संपूर्ण समर्पण किया है, सहनशीलता हमारे अंदर कितनी है, ये सब चेक करना है. दुश्मन आत्मा को भी रहमदिल भावना से देखना, बोलना, संपर्क में आना, इसको कहते हैं सहनशीलता. सहनशीलता म्हणजे फक्त असं नाही की चला कोणी काही म्हटलं आणि शांत बसला आणि एक दिवसाची गोष्ट आहे. बाबांनी सांगितलं नाही, सहनशीलता त्याला म्हटलं जाईल की बाबांनी सांगितलं की भले आपली दुश्मन आत्मा आहे, खूप आपल्याला त्रास देत आहे, पण अशा आत्म्याच्या प्रती सुद्धा आपलं बोलणं, संपर्क मध्ये येणं, किंवा आपली भावना जी आहे तर त्या आत्म्याच्या प्रती तरी सुद्धा रहमदिलची, कल्याणाची भावना राहिली पाहिजे, तर त्याला म्हटलं जाईल की सहनशीलता आहे. स्थापना के कार्य में, सेवा के कार्य में कभी छोटे कभी बड़े तूफान आए, जैसे यादगार शास्त्रों में महावीर हनुमान के लिए दिखाते हैं कि इतना बड़ा पहाड़ भी हथेली पर एक गेंद के समान ले आए. भक्ती मार्गामध्ये पण दाखवतात ना की हनुमानांनी काय केलं की आपल्या हातावर तो इतका मोठा पहाड घेऊन आले. मग बाबांनी सांगितलं हे कशाचं यादगार आहे, आपलंच यादगार आहे की स्थापनेच्या कार्यामध्ये किंवा सेवेच्या कार्यामध्ये छोटे मोठे तुफान समस्या येतच राहतात. ऐसे कितनी भी बड़ी पहाड़ समान समस्या हो, तूफान हो, विघ्न हो, लेकिन पहाड़ अर्थात बड़ी बात को छोटा सा खिलौना बनाए, खेल की रीति से सदा पार किया, व बड़ी भारी बात को सदा हल्का बनाए, स्वयं भी हल्के रहे और दूसरों को भी हल्का बनाया, इसको कहते हैं सहनशीलता.
देखो बाबा कहते कितनी भी बड़ी बात हो, जसं हनुमानांनी काय केलं, इतक्या मोठ्या पर्वताला एका चेंडूप्रमाणे आपल्या हातावर घेऊन आले. त्याचप्रमाणे बाबांनी सांगितलं किती जरी मोठ्या समस्या असतील, तुफान असतील, विघ्न असतील, पण त्या मोठ्या गोष्टीला आपल्याला छोटं करता आलं पाहिजे. बाबांनी सांगितलं त्याला म्हणतात सहनशीलता. एकदम आपण हलके राहिलो पाहिजे. हं? परिस्थिती किती मोठी असू द्या, परंतु आपली स्थिती अशी पाहिजे की आपल्याला एकदम हलकं राहता आलं पाहिजे. छोटे से पत्थर को पहाड़ नहीं, लेकिन पहाड़ को गेंद बनाया, विस्तार को सार में लाया, यह है सहनशीलता. सहनशीलता म्हणा बाबांनी सांगितलं की पहाड सारख्या, पर्वतासारख्या गोष्टीला एकदम छोटं चेंडू एवढं बनवणं, बॉल एवढं बनवणं, म्हणजे विस्तारला सार मध्ये आणणं, याला सुद्धा म्हणतात सहनशीलता. विघ्नों को, समस्या को अपने मन में व दूसरों के आगे विस्तार करना अर्थात पहाड़ बनाना. जी पण समस्या आहे, जे पण विघ्न आहे, तर ते आपण काय करतो, समस्या आली की आपण 10 जणांना ती समस्या सांगतो, पुन्हा ते 10 जण आणखी 10 जणांना सांगतात, म्हणजे ते समस्याचं स्वरूप बनत जातं. आणि बाबांनी तर आपल्याला सांगितलं की बाबा समस्या स्वरूप न बनता समाधान स्वरूप आपल्याला बनायचं. म्हणून कुठलीही समस्या आली, विघ्न आलं की पहिलं बाबांच्या समोर बसायचं आणि बाबांना सांगायचं. आणि निमित्त बनलेल्या आत्म्यांना तुम्ही सांगू शकता की आपल्याला थोडंसं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळू शकतं. म्हणून जरी कोणतीही समस्या आली, विघ्न आलं, तरी सुद्धा आपण त्याचा जास्त विस्तार करायला नकोय. फक्त बाबा आणि निमित्त आत्म्यांना सांगितलं किंवा ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी सोल्युशन मिळू शकतं, निर्णय मिळू शकतो, काहीतरी मार्गदर्शन मिळू शकतं, अशांनाच फक्त आपण ते वर्णन करायचंय, सांगायचंय. बाकी जास्त विस्तारामध्ये नाही जायचं. मग बाबांनी सांगितलं जितकं तुम्ही विस्तारला सार मध्ये आणाल, ही सुद्धा सहनशीलता आहे. लेकिन विस्तार में ना जाए, नथिंग न्यू के फुल स्टॉप से बिंदी लगाए बिंदी बन आगे बढ़े, इसको कहते हैं विस्तार को सार में लाना. जो भी बात होती है उसको बिंदी लगाओ, बाबा कहते हैं उसको आगे नहीं बढ़ाओ. सहनशील श्रेष्ठ आत्मा सदा ज्ञान योग के सार में स्थित हो, ऐसे विस्तार को, समस्या को, विघ्नों को भी सार में ले आती है, जैसे ब्रह्मा बाप ने किया. जो ब्रह्मा बाबा ने किया वो हमको करना है. ज्यादा मुश्किल नहीं है कोई भी बात. कदम पर कदम रखना है, ब्रह्मा बाबा को फॉलो करना है. आज बाबा ने कहा कि तुमको सिर्फ ब्रह्मा बाबा को ही फॉलो करना है. तो ब्रह्मा बाबा ने क्या किया कि विस्तार में न जाते हुए ज्ञान और योग के आधार से सब बातों को क्या किया, सार में लाया. तो ऐसे हमें भी ब्रह्मा बाप जैसा करना है. जैसे लंबा रास्ता पार करने में समय, शक्तियां समाप्त हो जाती है, अर्थात ज्यादा यूज होती, ऐसे विस्तार है लंबा रास्ता पार करना, और सार है शॉर्टकट रास्ता पार करना. पार दोनों ही करते हैं, लेकिन शॉर्टकट करने वाले समय और शक्तियों की बचत होने के कारण निराश नहीं होते, दिल शिकस्त नहीं होते, सदा मौज में मुस्कुराते पार करते. इसको कहा जाता है सहनशीलता. देखो बाबाने आज सांगितलं आपल्याला की आपल्याला जास्त लांब विस्तारामध्ये जायचं नाहीये. आपल्याला शॉर्टकट बाबांनी सांगितले, शॉर्टकट रस्त्याने जर तुम्ही गेलात तर थकणार पण कमी, शक्तींची पण बचत होईल आणि वेळ पण वाचेल आणि खुशीमध्ये मौजमध्ये राहाल. पण तुम्ही लंब्या रस्त्याने जर गेलात, दूरच्या रस्त्याने जर गेलात, तर बाबांनी सांगितलं तुम्ही थकून पण जाल, शक्ती आणि तुमचा समय पण वेस्ट जाईल. आणि आपल्याला तर बाबांनी सांगितलं की आपल्याला जेवढ्या गोष्टी आपल्याला शॉर्ट करता येतील तेवढ्या आपल्याला शॉर्ट करायच्या. ज्यादा विस्तारामध्ये जायचं नाहीये, कारण 63 जन्म तर त्याच गोष्टी केल्या ना. आता संगम युगावर सर्व समेटायचंय. आता सार मध्ये सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत. मग बाबांनी सांगितलं की तुम्ही विस्तारला सार मध्ये आणणं, शॉर्टकट मध्ये आणणं. बाबांनी सांगितलं याला सुद्धा म्हणतात सहनशीलता. सहनशीलता की शक्ति वाला कभी घबराएगा नहीं. कि क्या ऐसा भी होता है क्या, सदा संपन्न होने कारण ज्ञान की,
याद की गहराई में जाएगा. मग बाबांनी सांगितलं की जो सहनशीलतेची शक्ती ज्याच्याकडे आहे ना, तर तो घाबरणार पण नाही. की आता काय झालं, कसं झालं, काय होईल, हे संकल्प पण त्यांच्यामध्ये येणार नाही. ज्ञान आणि योगाच्या ते गहराईमध्ये जातात. समस्या आली की ज्ञान योगाच्या गहराईमध्ये आपण आणखी गेलं पाहिजे. आपण त्या समस्येचं जास्त चिंतन करत बसतो, त्या विघ्नांचं जास्त चिंतन करत बसतो आणि त्याच्यामुळे जी बाबांकडून शक्ती, ताकद मिळते लढण्यासाठी ती आपण घेऊ शकत नाही ना. म्हणून बाबांनी आपल्याला सांगितलं की घाबरायचं नाही. उलट ज्ञान आणि योगाच्या शक्तीनं संपन्न होऊन त्याच्या गहराईमध्ये आपल्याला जायचंय. घबराने वाला कभी गहराई में नहीं जा सकता. सार वाला सदा भरपूर होता है. इसलिए भरपूर संपन्न चीज की गहराई होती है. विस्तार वाला खाली होता है. इसलिए खाली चीज सदा उछलती रहती है. तो विस्तार वाला यह क्यों, यह क्या, ऐसा नहीं वैसा, ऐसा होना नहीं चाहिए, ऐसे संकल्पों में भी उछलता रहेगा और वाणी में भी सबके आगे उछलता रहेगा. जो भरलेला आहे तो स्थिर राहील, शांत राहील. आणि जो बाबांनी सांगितलं रिकामा आहे तो सतत हलचल मध्ये राहील. मग बाबांनी सांगितलं की मग त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतील, हे असं का झालं, असं व्हायला नको होतं, असंच का केलं. मग हे सगळे प्रश्न त्यांच्या समोर सुरू होतात, कारण ज्ञान आणि योगाच्या गहराईमध्ये नाहीये ना. आणि ज्याच्यामध्ये ज्ञान आणि योगाची भरपूरता आहे, संपन्नता आहे, तर बाबांनी सांगितलं तो असा हलचल मध्ये येणार नाही. और जो हद से ज्यादा उछलता है तो क्या होगा, हाफता रहेगा. स्वयं ही उछलता, स्वयं ही हाफता और स्वयं ही फिर थकता. सहनशील इन सब बातों से बच जाता है. इसीलिए सदा मौज में रहता, उछलता नहीं, उडता है. जो सहनशील आहे तो ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींपासून बाबांनी सांगितलं सुरक्षित राहतो आणि त्याच्यामुळे तो मौज मध्ये राहतो. तो काय हलचल मध्ये येत नाही, तो सतत उडत राहतो. दूसरा कदम सहनशीलता. यह ब्रह्मा बाप ने चल करके दिखाया. जे आज दुसरं पाऊल बाबा आपल्याला सांगत आहे, तर ब्रह्मा बाबांनी प्रॅक्टिकल त्या गोष्टी आपल्याला करून दाखवल्या. आपल्या समोर किती जरी समस्या आल्या तरी आपण असं नाही म्हणू शकत कधी की बाबा बाबांना काय माहिती आमच्यावर काय समस्या आहे. जी पण समस्या आली ती अगोदर ब्रह्मा बाबांकडे आलेली आहे आणि मग ती आपल्याकडे आली. कारण ब्रह्मा बाबा म्हणजे मेन गेट आहे. कोणती समस्या अगोदर गेटवर ब्रह्मा बाबांकडे येते आणि नंतर ती आपल्याकडे येते. म्हणून ब्रह्मा बाबांनी प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक समस्येला, प्रत्येक विघ्नांना ते सामोरं गेलेले आहेत आणि म्हणून ते आपल्या समोर एक संपूर्ण उदाहरण आहे. सदा अटल, अचल, सहज स्वरूप में मौज से रहे, मेहनत से नहीं. इसका अनुभव 14 वर्ष तपस्या करने वाले बच्चों ने किया. 14 वर्ष महसूस हुए या कुछ घड़ियां लगी, मौज में रहे या मेहनत लगी. वैसे स्थूल मेहनत का पेपर भी खूब लिया. कहा नाज से पलने वाले, कहा गोबर के गोले भी बनवाए, मैकेनिक भी बनाया, चप्पल भी सिलवाई, मोची भी बनाया ना, माली भी बनाया, लेकिन मेहनत लगी या मौज लगी. बाबांनी ज्यावेळेस साकारमध्ये ब्रह्मा बाबा होते त्यावेळेस ब्रह्मा बाबांनी काय केलं, 14 वर्षाची जी तपस्या करवली, भट्टी करवली, त्याच्यामध्ये बाबांनी सर्वांना एकदम राजकुमार राजकुमारी सारखी पालना पण केली आणि शेणाचे गोळे पण बनवायला लावले. बाबांनी जेवढं त्यांना ज्ञान योगामध्ये केलं तेवढं कर्मणा सेवा पण बच्चांकडून सर्व करून घेतली. मग बाबांनी हर प्रकारची सेवा करायला लावली. मग कुणाला मेकॅनिक बनून दुरुस्ती करायला लावली, कुणाला चप्पल शिवायला लावली, म्हणजे हर प्रकारची सेवा बाबांनी करून घेतली. कारण आपल्याला सतयुगामध्ये जायचंय म्हणजे ऑलराऊंडर आपल्याला बनलं पाहिजे, प्रत्येक सेवा आपल्याला आली पाहिजे. म्हणून बाबांनी प्रत्येक बच्चाला प्रत्येक सेवा जी आहे तर ती यथार्थ रीती शिकवली, करून घेतली. म्हणजे 14 वर्ष फक्त ज्ञान योगच नाही, पण त्याच्याबरोबर कर्म कसं करावं आणि प्रत्येक कर्मामध्ये आपण मास्टर कसं बनू, ते प्रत्येक
व्यक्तीला, प्रत्येक बच्चाला बाबांनी त्याचं परफेक्ट ट्रेनिंग पण दिलं होतं. आणि म्हणून बाबांनी सांगितलं तरी सुद्धा त्या 14 वर्षामध्ये ह्या सर्व वेगवेगळ्या गोष्टींचं बाबांनी काय केलं, बच्चांकडून चांगल्या प्रकारे मौजच्या रूपानं, आनंद उत्साहाच्या रूपानं, हसत खेळत ह्या सर्व गोष्टी करून घेतल्या. म्हणून ते 14 वर्ष एकदम सर्वांना सहज वाटली, कठीण नाही वाटले. सब कुछ पार किया लेकिन सदा मौज की जीवन का अनुभव रहा. जो मूंझे वह भाग गए और जो मौज में रहे वह अनेकों को मौज की जीवन का अनुभव करा रहे हैं. बघा, बाबांनी सांगितलं त्यावेळेस जी पण सेवा मिळाली त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मौजचा अनुभव केला, खुशीचा, आनंदाचा अनुभव केला, ते पार झाले आणि अनेकांचं जीवन त्यांनी चांगलं बनवलं. आणि ज्यांनी मौजचा अनुभव नाही केला मग ते मात्र बाबांना सोडून गेले. आता आपणही आपली चेकिंग केली पाहिजे, कारण आपल्याला बाप समान बनायचे. आज आपल्याला बाबांनी ब्रह्मा बाबांच्या पावलावर पाऊल द्यायला सांगितलंय, त्यांना फॉलो करायला सांगितलेलं आहे. मग खरंच आपण प्रत्येकानं चेक करायला पाहिजे की आपल्याला जी पण सेवा मिळते, भले मधुबन मध्ये असेल किंवा सेंटरवर असेल किंवा लौकिक परिवारामध्ये, जी पण सेवा, जे पण कार्य मिळतं, खरंच आपण ती आनंदानं करतो का? मग त्या सेवेमध्ये आपला देह अभिमान तर जागृत नाही होत. कार्यक्रमामध्ये काय तर मला झाडूच लावायला लावला, फरशीच पुसायला लावली, म्हणून मग पुढच्या प्रोग्राम मध्ये थोडस लेट जायचं, किंवा मग प्रोग्राम संपलं की लगेच निघून जायचं की नको मी हे कधी करू नाही शकत, किंवा मी या सगळ्या गोष्टी घरी करत नाही, मला या गोष्टींची सवय नाहीये. असं संकल्प सुद्धा आपल्या मनामध्ये यायला नको. कारण बाबांच्या यज्ञामध्ये आपलं तन, मन आणि धन तिन्ही लागलं पाहिजे. आणि जी पण सेवा मिळेल ती आपण केली पाहिजे. कारण ज्यावेळेस दादी दिदी सर्व यज्ञामध्ये आल्या सुरुवातीला, तर काही दादी तर इतक्या मोठ्या घरच्या होत्या की त्यांना अक्षरशः घरातून गाडीपर्यंत जायला सुद्धा गालीचा अंथरलेला असायचा. कुठल्याही गोष्टीची सवय नव्हती, पण तरी सुद्धा अगदी शेणाचे गोळे बनवण्यापासून, झाडू पोछापासून तर सर्व गोष्टी दादींनी केल्या, अगदी भाषण करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी. कधी, कारण बाबा म्हणायचे की बाबांच्या घरामध्ये आल्यानंतर पहिला देह अभिमान तुटला पाहिजे, आणि तो देह अभिमान तुटण्यासाठी बाबा अशा प्रकारची सेवा सुद्धा बच्चांकडून करून घ्यायचे. त्याच्यामुळे बाबांनी सांगितलं की ज्यांनी या सगळ्या गोष्टींना मौजचा अनुभव केला, आनंदाचा अनुभव केला, तर ते टिकून राहिले आणि अनेकांचं जीवन त्यांनी श्रेष्ठ बनवलं. आणि ज्यांनी या गोष्टींचा मौजचा अनुभव नाही केला, आनंदाचा अनुभव नाही केला, मग ते सोडून दिले. अभी भी अगर वही 14 वर्ष रिपीट करे तो पसंद है ना. जर समजा आता पुन्हा जर ते 14 वर्ष रिपीट जर केले, तर बाबांनी सांगितलं सगळ्यांना पसंद आहे, अशा सर्व गोष्टी आपण करणार. अभी तो सेंटर पर अगर थोड़ा सा स्थूल काम भी करना पड़ता तो सोचते हैं, इसलिए संन्यास किया, क्या हम इस काम के लिए है. 14 वर्ष हर प्रकारची सेवा केली, आणि आता बाबांनी सांगितलं सेंटरवर थोडी सेवा केली तरी असा संकल्प चालतो की बाबा आपण याच्यासाठी संन्यास घेतला का, याच्यासाठी आपण समर्पित झालो का, ही कामं करण्यासाठी आपण समर्पित झालो का. असे संकल्प बाबांनी सांगितलं काहींना चालतात, किंवा या कामासाठी आम्ही आलोय का. मौज से जीवन जीना इसको ही ब्राह्मण जीवन कहा जाता है. आनंदानं जीवन जगायचंय, मौज मजेमध्ये जीवन जगायचंय, कारण दुनियेच्या हिशोबाने विचार केला तर आपलं जीवन खूप श्रेष्ठ आहे. चाहे स्थूल साधारण काम हो, चाहे हजारों की सभा बीच पर स्पीच करनी हो, दोनों मौज से करे. एखादं साधारण कर्म करणं असो, झाडू फरशी असेल किंवा भांडे स्वच्छ करणं असेल, कोणती सेवा असू द्यात, किंवा स्टेजवर भाषण करणं असू द्यात, पण दोन्हीही काम बाबांनी सांगितलं आपण एकदम मौज मध्ये केले पाहिजे, आनंदानं केले पाहिजे आणि आपल्या स्थितीमध्ये स्थित होऊन. कारण एका मुरलीमध्ये बाबांनी सांगितलं होतं ना की तुम्ही सेवा काय करता ते महत्वाचं नाहीये, पण ती सेवा तुम्ही कोणत्या स्वरूपामध्ये, कोणत्या स्थितीमध्ये स्थित होऊन ती सेवा करता, ती गोष्ट खूप महत्वाची आहे.
मूंझे नहीं, हमने तो समझा नहीं था कि सरेंडर होना अर्थात यह सब करना होगा। मैं तो टीचर बनकर आई हूँ, स्थूल काम करने के लिए थोड़े ही संन्यास किया है। क्या यही ब्रह्मा कुमारी जीवन होती है? आपणच नाही कहते हैं मूंझणे वाली जीवन. बाबांनी सांगितलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की चला आता आपण टीचर बनलो, ब्रह्माकुमारी बनलो, मग बाकीच्या कोणत्याही स्थूल गोष्टी करण्याची गरज नाही. पण बाबांनी सांगितलं की आपण असे गोंधळणारे, दुःखी होणारे आत्मे नाहीये. आपण आपलं जीवन बाबांच्या कार्यासाठी दिलेलं आहे आणि जी पण सेवा मिळेल ती सेवा आपण प्रेमानं करायला पाहिजे. कारण इथंच आपल्याला सर्व गोष्टींची सवय असायला हवी. प्रत्येक कार्य जे आहे तर बाबांच्या यादमध्ये आपण प्रेमानं केलं. ब्रह्मा कुमारी बनना अर्थात दिल की मौज में रहना. बाबा म्हणतात ब्रह्मा कुमारी बनणं म्हणजे काय, की दिलच्या मौज मध्ये राहणं, न की स्थूल मौजो में रहना. उमंग उत्साहामध्ये, खुशीमध्ये आपण सर्वांनी राहिलं पाहिजे. दिल की मौज से किसी भी परिस्थिति में, किसी भी कार्य में मूंझने को मौज में बदल देंगे और दिल के मूंझने वाले श्रेष्ठ साधन होते भी, स्पष्ट बात होते भी, सदा स्वयं मूंझे हुए होने के कारण स्पष्ट बात को भी मूंझा देगा. अच्छे साधन होते हुए भी साधनों से मौज नहीं ले सकेंगे. यह कैसे होगा? ऐसे नहीं, ऐसे होगा इसमें खुद भी मूंझेगा, दूसरे को भी मूंझा देगा. बाबांनी सांगितलं की आपल्याला सर्वांना मौज मध्ये, आनंदामध्ये आपल्याला राहायचंय, खुशीमध्ये राहायचंय. आणि बाबांनी तर आपल्याला सर्व गोष्टी एकदम स्पष्ट क्लिअर केलेल्या आहेत. तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण करून काय करतो, आपणही गोंधळून जातो आणि समोरच्यालाही गोंधळून टाकतो. म्हणून बाबांनी सांगितलं की आपल्याला गोंधळायचं नाहीये, तर आपण जे काही बाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला प्रत्येक कार्य करायचंय. जैसे कहते हैं ना, सूत मूंझ जाता है तो मुश्किल ही सुधरता है. अच्छी बात में भी मूंझेगा तो घबराने वाली बात में भी मूंझेगा, क्योंकि वृत्ति मूंझी हुई है, मन मूंझा हुआ है, तो स्वतः ही वृत्ति का प्रभाव दृष्टि पर और दृष्टि के कारण सृष्टि भी मूंझी हुई दिखाई देती है. सगळा गुंता होऊन जातो ना विचारांचा, संकल्पांचा, प्रश्नांचा. मग बाबांनी सांगितलं की बाबांनी इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्ट सांगितलेल्या आहेत, क्लिअर सांगितलेल्या आहेत. तर मग आपण असं गुंतागुंत करायला नको, गोंधळायला नको आहे. बाबांनी सांगितलंय की आपण एकदम स्पष्ट क्लिअर राहिलं पाहिजे, कारण जितकं तुम्ही घाबराल तितका गुंता जास्त होत जाईल. आणि मग बाबांनी सांगितलं की त्याचा परिणाम स्वतःवर, त्याचा वृत्तीवर आणि वृत्तीचा परिणाम दृष्टीवर. आणि एकदा दृष्टीवर परिणाम झाला की मग आपल्याला पूर्ण सृष्टी तशीच दिसायला सुरुवात होते. ब्रह्मा कुमारी जीवन अर्थात ब्रह्मा बाप समान मौज की जीवन. आज बाबा सभी ब्रह्मा कुमारियों को बोल रहे हैं. बाबा कहते ब्रह्मा कुमारी जीवन अर्थात ब्रह्मा बाप समान मौज की जीवन, लेकिन इसका आधार है सहनशीलता. मौजचा अनुभव करायचा आहे, पण मौजचा अनुभव करण्यासाठी, खुशीचा, आनंदाचा अनुभव करण्यासाठी बाबांनी सांगितलं सहनशीलतेचा गुण जो आहे, विशेषता जी आहे ती मुख्य आहे. तो सहनशीलता की इतनी विशेषता है, इसी विशेषता के कारण ब्रह्मा बाप सदा अटल अचल रहे. दो प्रकार के सहनशीलता के पेपर सुनाए. पहला पेपर लोगों द्वारा अपशब्द व अत्याचार. दूसरा यज्ञ की स्थापना में भिन्न 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 आए हुए विघ्न. तीसरा कई ब्राह्मण बच्चों द्वारा भी ट्रेटर होना व छोटी मोटी बातों में असंतुष्टता का सामना करना. साकार मध्ये बाबा होते त्यावेळेस सुद्धा बाबांनी सांगितलं बघा कसे सहनशीलतेचे पेपर झाले. मग पेपर मध्ये बाबांनी सांगितलं पहिला पेपर लोकांच्या द्वारे अपशब्द आणि अत्याचार. दुसरं बाबांनी सांगितलं यज्ञाच्या स्थापनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विघ्न पडले. आणि तिसरं बाबांनी सांगितलं की ब्राह्मण बच्चांच्या द्वारेच, म्हणजे बाबांचेच बच्चे पण ते ट्रेटर बनले, देशद्रोही बनले, म्हणा इकडच्या गोष्टी
तिकडं करणं किंवा निगेटिव्ह गोष्टी सांगणं, मग अशा गोष्टी बाबांनी सांगितलं छोट्या मोठ्या खूप झाल्या आणि अशा असंतुष्टतेचा सुद्धा सामना बाबांना करावा लागला. लेकिन इसमें भी सदा असंतुष्ट को संतुष्ट करने की भावना से, परवश समझ सदा कल्याण की भावना से, सहनशीलता की साइलेंस पावर से हर एक को आगे बढ़ाया. तरी पण बाबांनी काय केलं, भले असंतुष्टतेचं वातावरण होतं पण तरी त्याच्यामध्ये त्यांना संतुष्ट करण्याची भावना, त्या आत्म्यांना परवश समजून त्यांच्या प्रती कल्याणाची भावना ठेवली. ही सुद्धा बाबांनी सांगितलं सहनशीलतेची, सायलेन्सची पॉवर आहे की ज्याच्या आधारावर बाबा पुढे गेले. सामना करने वाले को भी मधुरता और शुभ भावना, शुभ कामना से सहनशीलता का पाठ पढ़ाया. जो आज सामना करता और कल क्षमा मांगता, उसके मुख से भी यही बोल निकलते, बाबा तो बाबा है. भले खूप समस्या आल्या, खूप विघ्न आले, पण सामना करणाऱ्यांच्या प्रती सुद्धा बाबांनी काय केलं, मधुरता, शुभ भावना, शुभ कामना याच्याद्वारे सहनशीलतेचा पाठ ठेवला. आणि त्याच्यामुळे काय झालं, जो आज सामना करत होता तो उद्या येऊन बाबांना क्षमा मागत होता. म्हणून बाबांनी सांगितलं, मग त्यांच्या मुखातून हा शब्द निघायचा, बाबा तर बाबा आहे ना. बाबांच्या सारखी पालना किंवा बाबांच्या सारखा त्याग, बाबांच्या सारखं समर्पण, बाबांच्या सारखी सहनशीलता दुसरं कुणामध्ये नाही. आपणही म्हणतो ना बाबा बाबा आहे. इसको कहा जाता है सहनशीलता द्वारा फेल को भी पास बनाए विघ्न को पास करना. तो दूसरा कदम सुना, किस लिए? बाबा कहते दूसरा कदम सुना, लेकिन सुना किस लिए? एक कान से सुनकर दूसरे कान से निकाल देने के लिए, इसलिए सुना नहीं. किस लिए सुना? कदम पर कदम रखो. जो भी बाबा सुना रहे हैं तो हम हर एक को क्या करना है, बाबा के कदम पर कदम रखना है. इसको कहा जाता है फॉलो फादर, अर्थात बाप समान बनना. बनना है या सिर्फ दूर से देखना है? बाबांच्या समान बनायचंय का फक्त लांबून बघायचं? हा, ब्रह्मा बाबांचं जीवन खूप छान होतं. ब्रह्मा बाबांनी खूप त्याग केला, ब्रह्मा बाबांच्या मध्ये खूप सहनशीलता होती. बाबांनी सांगितलं फक्त दुरूनच बघायचं का? की स्वतः पण तसं बनायचंय? बहादुर हो ना. पंजाब, महाराष्ट्र दोनों ही बहादुर हो. आज बाबा ने महाराष्ट्र को याद किया. महाराष्ट्र के सब महान आत्माएं हो ना, इसलिए बाबा कहते हैं महाराष्ट्र वाले और पंजाब वाले बहादुर हैं, सब बहादुर हैं. अभी बाबा कहते सब बहादुर है. देश विदेश के सभी अपने को महावीर कहते हैं. किसी को भी प्यादा कहा तो मानेगा नहीं. सब कहते हम महावीर है, कोई भी प्यादा नहीं है. इससे सिद्ध है कि सभी अपने को महावीर समझते हैं. महावीर अर्थात बाप समान बनना. महावीर अर्थात बाप समान बनना. समझा? बाबा मुरली सुनाने के बाद, ब्रह्मा बाबा का एक कदम सुनाने के बाद आज बाबा कहते समझा. अगर समझ में नहीं आया हो तो बाबा को पूछ सकते हैं, बाबा आपको बता देगा. अच्छा, देश विदेश के सर्व बाप समान सदा बुद्धि से समर्पित आत्माओं को सदा हर परिस्थिति में हर व्यक्ति से सहनशील बनकर हर बड़ी बात को छोटा कर सहज पार करने वाले, सदा विस्तार को सार रूप में लाने वाले, सदा ब्राह्मण जीवन मौज की जीवन जीने वाले, ऐसे बाप समान बनने वाले महावीर श्रेष्ठ आत्माओं को बाप दादा का समान भव की स्नेह संपन्न याद प्यार और नमस्ते. रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते नमस्ते, बहुत बहुत शुक्रिया बाबा, शुक्रिया.
फिर बाबा ने पार्टियों के साथ मुलाकात की है कुमारों से। कुमारों की विशेषता क्या है? कुमार जीवन श्रेष्ठ जीवन है क्योंकि पवित्र जीवन है, और जहां पवित्रता है वहां महानता है। जो भी कुमार सुन रहे हैं, आज बाबा कुमारों को याद कर रहे। बाबा कहते कुमारों की विशेषता क्या है? तो कुमार जीवन श्रेष्ठ जीवन है क्योंकि पवित्र जीवन है ना, तो जहां पवित्रता होती है वहां महानता होती है। कुमार अर्थात शक्तिशाली, जो संकल्प करे वह कर सकते हो। कुमार अर्थात सदा बंधन मुक्त बनने और बनाने वाले, ऐसी आज बाबा कुमारांना म्हणत आहे, कुमार म्हणजे कसे आहे? पवित्र जीवन वाले, महान आहेत, शक्तिशाली आहेत, आणि जो पण ते संकल्प करतात ते पूर्ण करतात. आणि विशेष म्हणजे कुमार बंधन मुक्त आहेत आणि इतरांना सुद्धा बंधन मुक्त बनवणारे आहेत. ऐसी विशेषताएं है ना, जो संकल्प करो वही कर्म में ला सकते हो। स्वयं भी पवित्र रहे, औरों को भी पवित्र रहने का महत्व बता सकते हो। ऐसी सेवा के निमित्त बन सकते हो। जो दुनिया वाले असंभव समझते हैं, वह ब्रह्मा कुमार चैलेंज करते हैं। तो हमारे जैसा पावन कोई हो नहीं सकता। क्यों? क्योंकि बनाने वाला सर्वशक्तिमान है। आपल्यासारखं बाबांनी सांगितलं, पावन कुणीच नाहीये. का? कारण आपल्याला बनवणारा जो आहे तो सर्वशक्तिमान है। दुनिया वाले कितना भी प्रयत्न करते हैं, लेकिन आप जैसे पावन नहीं बन सकते। आप सहज ही पावन बन गए। सहज लगता है ना, बाबा कुमारों को कहते सहज पावन बन गए, तो सहज लगता है ना। या दुनिया वाले जैसे कहते हैं यह अननेचुरल है, ऐसे लगता है। कुमारों की परिभाषा ही है चैलेंज करने वाले, परिवर्तन कर दिखाने वाले, असंभव को संभव करने वाले। दुनिया वाले अपने साथियों को संग के दोष में ले जाते हैं, और आप बाप के संग में ले आते हो। उन्हें अपना संग नहीं लगाते, बाप के संग का रंग लगाते हो, बाप समान बनाते हो, ऐसे हो ना। बाबांनी सांगितलं कुमार जे आहेत तर ते दुनियावाल्यांसारखं तर नाही म्हणत या सगळ्या गोष्टी अननॅचरल आहेत, आम्हाला असं वाटतं. बाबांनी सांगितलं नाही, कुमार तर कसे आहेत? चॅलेंज करणार आहेत, परिवर्तन करून दाखवणार आहेत आणि असंभवला संभव करून दाखवणार आहेत. आणि दुनियावाले जे आहेत तर ते काय करतात? सर्व युवा एकमेकाला आपल्या संगतीमध्ये आणतात आणि खराब करतात. पण बाबांनी सांगितलं की आपण त्यांना आपला संग नाही लावत, आपण त्यांना कुणाचा संग लावतो? बाबांचा संग लावतो, त्यांना बाबांच्या समान बनवतो. तर बाबांनी सांगितलं असे कुमार आहात ना सर्वजण. अच्छा, फिर दूसरे कुमारों की पार्टी से मुलाकात। कुमार अर्थात सदा अचल अडोल, कैसी भी परिस्थिति आ जाए लेकिन डगमग होने वाले नहीं, क्योंकि आपका साथी स्वयं बाप है, स्वयं भगवान है। तो कैसी भी परिस्थिति आवे, हलचल में आने वाले नहीं है, डगमग होने वाले नहीं है, क्योंकि हमारा साथी स्वयं भगवान है। जहां बाप है वहां सदा ही अचल अडोल होंगे। जहां सर्व शक्तिमान होगा वहां सर्व शक्तियां होंगी। जेव्हा पण आपण कधी स्वतःला कमजोर समजतो त्यावेळेस काय अनुभव करायचा की माझ्या सोबत कोण आहे? सर्व शक्तिमान आहे. कारण सर्व शक्तिमान सोबत असणं म्हणजे सर्व शक्तियां आपल्या सोबत असणं। सर्व शक्तियों के आगे माया कुछ नहीं कर सकती। इसलिए कुमार जीवन अर्थात सदा एकरस स्थिति वाले, हलचल में आने वाले नहीं। जो हलचल में आता है वह अविनाशी राज्य भाग्य नहीं पा सकता। थोड़ा सा सुख मिल जाएगा लेकिन सदा का नहीं। इसलिए कुमार जीवन अर्थात सदा अचल एकरस स्थिती में स्थित रहने वाले। बाबांनी सांगितलं कुमार म्हणजे, कुमार जीवन म्हणजे काय? सदा अचल आणि एकरस स्थितीमध्ये स्थित राहणारे। तो एकरस स्थिती रहती है
या दूसरे रसों में बुद्धी जाती है. बाबांनी सांगितलं एक रस स्थिती आहे, एक बाबांच्या मध्ये सर्व रस अनुभव होतात, की अनेक रसांमध्ये बुद्धी जाते. सब रस एक बाप द्वारा अनुभव करने वाले, इसको कहते हैं एक रस अर्थात अचल अडोल. ऐसा एक रस स्थिति वाला बच्चा ही बाप को प्यारा लगता है. तो यही सदा याद रखना कि हम अचल अडोल आत्माएं एक रस स्थिती में रहने वाली है. बाबांनी सांगितलं की आपण आत्मा कसे आहोत, सर्व अचल अडोल एकरस स्थितीमध्ये स्थित राहणारे. आणि बाबांनी सांगितलं जे एकरस स्थितीवाले बच्चे आहेत ना, तेच बाबांना पण प्रिय असतात. नंतर बाबा मातांशी मुलाकात करत आहे. पहिला ग्रुप आहे, माताओं के लिए बाप दादा ने सहज मार्ग कौन सा बताया है जिससे सहज ही बाप की याद अनुभव कर सको, मेहनत न करनी पड़े. याद को भी सहज बनाने का साधन क्या है? दिल से कहो. क्या कहो दिल से? मेरा बाबा. तो बाबा कहते हैं माताओं को बहुत सहज मार्ग बाबा ने माताओं के लिए सुना दिया. हाँ, जिन माताओं को बुद्धि के आधार पर याद करना नहीं आता है, तो बस दिल से कहो मेरा बाबा, और बाबा से वो शक्ति अपनी आत्मा के अंदर भरते रहो. जहां मेरा कहते हो वहां सहज याद आती है. सारे दिन में जो मेरा है वही याद आता है ना. कोई भी मेरा हो, चाहे व्यक्ती चाहे वस्तू, जहां मेरापण होगा वही याद आते है ना. जिथं आपला आहे तिथंच आठवण येते ना. मग बुद्धीमध्ये फक्त ठेवायचं माझं कोण आहे, फक्त बाबा. म्हणजे पूर्ण दिवस आपल्याला बाबांची आठवण राहील. ऐसे यदि बाप को मेरा कहते हो, मेरा समझते हो, तो बाप ही याद आए. एक होता है सिर्फ कहना और एक होता है समझना. कहने से अच्छा है समझना, क्योंकि जब बाबा को अपना समझेंगे तो क्या होगा, अपने आप बाबा की याद आती रहेगी. सिर्फ मुख से कहते रहोगे ऊपर ऊपर से, हाँ मेरा बाबा मेरा बाबा मेरा बाबा, तो इतना नहीं होगा. लेकिन जब दिल से कहते हो मेरा बाबा, तो क्या होगा, दिल से मेरा बाबा कहने से बाबा कहते आपको बाबा ही याद आएगा. तो बाप को याद करने का सहज तरीका है दिल से कहो मेरा बाबा. सिर्फ मुख से मेरा मेरा नहीं करना, अधिकार से कहना. सिर्फ मुख से मेरा मेरा नहीं करना, बाबा कहते अधिकार से कहना कि बाबा मेरा है. हाँ, तो मेरा है तो कितना वो खुशी से, दिल से, नशे से कहना चाहिए बाबा मेरा है. यही सहज पुरुषार्थ कर आगे बढ़ते चलो, सदा ही इस विधि से सहज योगी बनो. मेरा कहो और बाप के खजाने के मालिक बनो. सिर्फ मेरा कहना नहीं है, लेकिन सब खजानों के मालिक बनना है. तर मातांना बाबांनी विशेष सांगितलं की दिल पासून म्हणा माझा बाबा. माझा बाबा म्हटलं की बाबाचे सर्व खजाने आपले झाले. दूसऱ्या पार्टी बरोबर मुलाकात आहे. माताएं सदा अपने को पद्मा पदम भाग्यवान समझती हो. घर बैठे बाप मिला तो कितना बड़ा भाग्य है. बाबा को ढूंढने गए थे कहाँ, कहाँ जंगल में, कहाँ पहाड़ी पर, नहीं ना. घर बैठे भगवान मिल गया, तो कितने हम पद्मा पदम भाग्यशाली हैं. तो ऐसा भाग्य समझते हो, बाबा माताओं से पूछते हैं. दुनिया वाले बाप को ढूंढने के लिए निकलते और आपको घर बैठे मिल गया, तो कौन भाग्यवान हुआ. माता है ना, क्योंकि घर बैठे भगवान मिल गया. दुनिया वाले तो बाहर उनको ढूंढते हैं. तो इतना बड़ा भाग्य प्राप्त होगा ऐसे कभी संकल्प में भी सोचा था. असं कधी संकल्प तरी आला होता मातांना की आपल्याला भगवान भेटेल. दुनियामध्ये किती साधू संत किती तपस्या करतात, आणि आपल्याला तर घर बसल्या भगवान भेटला. स्वप्नात सुद्धा असा विचार कधी आला नव्हता. यह जो गायन है घर बैठे भगवान मिला, यह किसके लिए है, आपके लिए है ना. तो इसी श्रेष्ठ भाग्य की स्मृति में रख आगे बढ़ते चलो. वाह मेरा श्रेष्ठ भाग्य,
यह खुशी के गीत गाते रहो, खुशी के झूले में झूलते रहो, खुशी में नाचो गाओ। आज काय करायचं, दिवसभर खुशीमध्ये गीत गायचं, खुशीचं, खुशीचा डान्स करायचा, ज्ञानाचा डान्स करायचा आहे आणि खुशीच्या झुल्यामध्येच झोका खेळायचा आहे, खाली उतरायचं नाही. कारण बाबांनी सांगितलं की वाह आपलं श्रेष्ठ भाग्य, आपल्या सारखं श्रेष्ठ भाग्य दुसरं कुणाचंही नाहीये. तीसऱ्या पार्टी बरोबर मुलाकात है. शक्तियों को सदा कौन सी खुशी रहती है, सदा बाप के साथ कंबाइंड हूं. शिव शक्ती का अर्थ ही है कंबाइंड. मातांनी म्हणा किंवा प्रत्येकाने हा अनुभव करायचा की आपण एकटे नाहीये, तर आपण शिवशक्ती आहोत, है ना. शिवबाबांच्या बरोबर आपण शक्ती आहोत आणि म्हणून असं कंबाइंड स्वरूप आपण सतत समजायचंय. बाप और आप दोनों को मिलाकर कहते हैं शिव शक्ति. तो जो कंबाइंड है उसे कोई अलग नहीं कर सकता, जो कंबाइंड है उसे कोई अलग नहीं कर सकता. ऐसी खुशी रहती है. निर्बल आत्मा को बाप ने शक्ति बना दिया, तो यही सदा याद रखो कि हम कंबाइंड रहने के अधिकारी बन गए. पहले ढूंढने वाले थे और अभी साथ रहने वाले हैं. यह नशा सदा रहे. कितना भी माया कोशिश करे, लेकिन शिव शक्ती के आगे माया कुछ कर नहीं सकती. बाबांनी सांगितलं आपण सगळे कोण आहोत, शिवशक्ती आहोत आणि शिवशक्तीच्या समोर माया काही करू शकत नाही. आणि कंबाइंड स्वरूप आहे, बाबा आपल्या सोबत आहे. अलग रहते हो तो माया आती है, कंबाइंड रहो तो माया आ नहीं सकती. तो यही वरदान सदा याद रखना कि हम कंबाइंड रहने वाली शिव शक्तियां विजयी है. सतत ही स्मृती ठेवायची, आठवण ठेवायची की बाबांनी आपल्याला हे वरदान दिलेलं आहे कंबाइंड स्वरूपचं. त्याच्यामुळे आपण बाबांच्या सोबत कंबाइंड आहोत आणि शिवशक्तिया विजयी आहोत, ही स्मृती आपल्याला सतत ठेवायची. अच्छा, आज बाबा ने हम बच्चों को वरदान दिया है, कंफ्यूज होने के बजाय लूज कनेक्शन को ठीक करने वाले समस्या मुक्त भव. कंफ्यूज होने के बजाय लूज कनेक्शन को ठीक करने वाले समस्या मुक्त भव. स्पष्टीकरण है, सभी समस्याओं का मूल कारण कनेक्शन लूज होना है. सिर्फ कनेक्शन को ठीक कर दो तो सर्व शक्तियां आपके आगे घूमेगी. यदि कनेक्शन जोड़ने में 1-2 मिनट भी लग जाते हैं तो हिम्मत हारकर कंफ्यूज न हो जाओ. निश्चय के फाउंडेशन को हिलाओ नहीं. मैं बाबा का, बाबा मेरा, इस आधार से फाउंडेशन को पक्का करो तो समस्या मुक्त बन जाएंगे. समस्या से मुक्त होना है तो उसके लिए अपने कनेक्शन को ठीक रखना होगा. बाबा कहते समस्या आती ही है, बाप से कनेक्शन लूज हो गया, तो कनेक्शन लूज हो गया तो फिर समस्या आना शुरू हो जाता है. जैसे लाइट का भी देखते हैं ना, लूज कनेक्शन होता है तो क्या होता है, कभी लाइट लगती है, कभी बुझ जाती है. तो उसी प्रकार बाबा से कभी कनेक्शन जुटता है, कभी कट हो जाता है, तो उसके कारण समस्याएं आती है. तो बाबा कहते जब भी कोई समस्या आवे तो पहले क्या करो, कनेक्शन को ठीक कर दो. तो जितना कनेक्शन आपका ठीक हो जाएगा उतना तुरंत आपके अंदर शक्तियां आना शुरू हो जाएगा. शक्तियां बाबा कहते आपके आगे घूमती रहेगी. और कनेक्शन जोड़ने में कभी कभी थोड़ा टाइम भी लग जाता है, समस्या बड़ी हो तो संकल्प ज्यादा चलते हैं, तो फिर कनेक्शन जोड़ने में भी थोड़ा टाइम चला जाता है. तो बाबा के उसमें कंफ्यूज नहीं होना है, लेकिन कनेक्शन को ठीक करना है. तो कनेक्शन को ठीक करोगे तो शक्तियां आती जाएगी और हम सहज समस्या मुक्त बन जाएंगे. और सदा इस बात को याद रखो कि निश्चय है, निश्चय के फाउंडेशन को कभी हिलाना नहीं है. निश्चय हो, मैं बाबा का और बाबा मेरा. स्लोगन है, बीज रूप अवस्था में स्थित रहना, यही पुराने संस्कारों को परिवर्तन करने की विधि है. बीज रूप अवस्था में स्थित रहना, यही पुराने संस्कारों को परिवर्तन करने की
विधि है। बीज रूप अवस्था माना अपने आत्मिक स्वरूप में स्थित हो जाना। तो बाबा कहते अपने आत्मिक स्वरूप में स्थित हो जाना, तो यही पुराने संस्कारों को परिवर्तन करने की विधि है। तो आज बाबा ने ब्रह्मा बाबा का दूसरा कदम सुनाया है, तो उस पर हम सभी अटेंशन रखें। आज बाबा ने हमको कहा कि हमें ब्रह्मा बाबा को ही फॉलो करना है। तो सहनशीलता क्या है? तो कैसी भी असंतुष्ट आत्माएं हो, परवश आत्माएं हो, गालियां देने वाली हो, कैसी भी हो, लेकिन उनको सहन करना है, लेकिन वो भी खुशी में, मौज में, परेशान होकर के, दुखी होकर के नहीं। तो ऐसे सहनशीलता का पाठ आज बाबा ने हम बच्चों को पढ़ाया है। और जो भी सेवा मिले, बाबा ने कहा वो प्यार से करना है, ऑलराउंडर हमको बनना है। कुमारों को भी आज बाबा ने कहा कि कुमार जो है, बाबा ने कहा वो शक्तिशाली है, जो चाहे वो कर सकते हैं। तो ऐसे निश्चय बुद्धि कुमार है, वो अनेकों को पवित्र बनाने वाले, श्रेष्ठ बनाने वाले कुमार है। माताओं को भी आज बाबा ने कहा कि आप शिव शक्ति कंबाइंड स्वरूप हो, और दिल से कहो। बाप को याद करने की सहज विधि आज बाबा ने सुनाई। दिल से कहो मेरा बाबा, मुख से नहीं कहो, ऊपर ऊपर से नहीं कहो, दिल से कहो मेरा बाबा, तो अपने आप बाबा की याद आ जाएगी। याद करना सहज हो जाएगा, मुश्किल नहीं होगा। बहुत सारी आज बाबा ने धारणाओं की बातें आज सुनाई है। तो ऐसे ही हम इन धारणाओं को अपने जीवन में धारण करें, पूरा दिन मुरली का मनन चिंतन करते रहे, तो अच्छे अच्छे पॉइंट्स हमको मिलती रहेगी, और प्रैक्टिकल जीवन के अंदर हम इसको धारण करते रहे। और आज पूरा दिन हमको बाबा को अपने साथ कंबाइंड रखना है। सभी अभ्यास करेंगे इस बात का पूरा दिन कि बाबा मेरे साथ कंबाइंड रूप में है, हम शिव शक्ति है। और पूरा दिन आज दिल से निकले मेरा बाबा, मेरा बाबा। पूरा दिन अपने दिल से ये निकलना चाहिए कि बाबा मेरा है, और खुशी मौज में रहना है, पूरा दिन खुशी में रहना है। तो इन सारी बातों के ऊपर आज सभी अभ्यास करेंगे, अटेंशन रखेंगे। ओम शांति। तो सभी अभी 5 मिनट बाबा को याद करेंगे। ही हमेशा बाबा तेरा साथ हो, यूं ही हमेशा बाबा तेरा साथ हो। हर वक्त तेरे हाथों में मेरा हाथ हो, हंसी हो जाता वो हर लम्हा, हंसी हो जाता वो हर लम्हा, जिनमें बस तेरी याद हो। यूं ही हमेशा बाबा तेरा साथ हो, यूं ही हमेशा बाबा तेरा साथ हो। अनुभूति देता है मधुर मिलन, आँखों में बसा है मीठा वो प्यारा वतन। पल भर ना भूले बाबा तेरा रूहे चमन, लगी है ऐसी तुमसे दिल की प्यारी लगन। लागे सदा बाबा मेरे पास हो, यूं ही हमेशा
बाबा तेरा साथ हो, यूं ही हमेशा बाबा तेरा साथ हो।